ज्यावेळेस आम्ही लाकूड ठेवायला गेलो ना आणि तोंडावर गौरी ठेवण्याचा जो काही खोबराच्या वाट्याने आम्ही गौरी ठेवतो, त्यावेळेस माझ्या स्वतःच्या आईची आठवण आली. पण तो भाऊ बाजूला थांबला, त्या सरणावर लाकूड जवळ ठेवायला आला नाही, लाकूड सुद्धा ठेवायला जवळ आला. एवढं कठोरता का निर्माण झाली या समाजामध्ये? दफनविधीला जे घेऊन गेलं त्या बाळाला, तेव्हा तिथं लक्षात आलं की इथं कुणीच नाही. आई म्हणून ज्यावेळेस आम्ही अंत्यविधीला अशा म्हणजे की बॉडीला जातो, आम्ही महिला म्हणून सहभाग होती मी, तर त्यावेळेला एक आईचं हृदय जे असतं त्यावेळेस ते इमोशनल टच आम्ही थांबवू शकत नाही. ज्याचा आम्ही अंत्यविधी करत होतो, दफनविधी करत होतो, त्याचे नातेवाईक त्या गाडीच्या बाजूने जात होते आणि त्यांनी बघत होते की इथं एक बॉडी आहे आणि ती दफन विधीसाठी ती खड्डा खोदायले. जात भेद न बघता जसं आम्ही सेवा आधार जी अंत्यविधी करतात, तसंच सर्व लोकांनी कोणत्याही का धर्माचे असणार तर त्या लोकांनी असल्या कामाला पहिल्यांदा पुढे यावं. या संस्थेच्या सदस्याच्या माध्यमातूनच खरं तर देव ह्या लातूर शहरामध्ये वास्तव्य करत आहे असं मला वाटतं. श्री सेवादार जो है, बगैर कोई अपने मतभेद के, बगैर कोई जातिवाद के, बगैर कोई नस्ल भेद के वैसे लोगों की सेवा करता है. जिल्हाधिकारी मॅडमला माहित आहे, तहसीलदारांना माहित आहे, आमदार खासदारांना माहित आहे, मंत्री येत आता लातूर जिल्ह्यामध्ये त्यांना पण माहित आहे लातूर शहरामध्ये हिंदू दफनविधीला जागा नाही. मला हे का सांगावं वाटतंय की आज काय चालू आहे देशामध्ये, ही दरी कमी करण्यासाठी म्हणून या सेवादारचं काम माझ्या हृदयामध्ये बसलं. मी कळकळीची विनंती करणार आहे मायबाप सरकारला की बाबांनो या संस्थेला कुठेतरी जागा द्या. नमस्कार, मी सुभाष जाधव. आज सेवा आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लातूर या संस्थेच्या संदर्भामध्ये जे काही माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय, ही माहिती का द्यायची आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या सामाजिक जीवनामध्ये किंवा माणूस म्हणून जगत असताना माणसासारखं जगलं पाहिजे, ही कुठंतरी आपण सर्व धर्मातल्या नागरिकांना, जातीच्या नागरिकांना हे समजणं गरजेचं आहे. म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे. झोंका पवन का लग जाए, झपका पवन का लग जाए, काया धूल हो जासी, काया तेरी धूल हो जासी. सेवा आधारची सुरुवात जी आहे ते आमच्या कॉलेज लाईफमध्ये आम्ही एका हॉटेलवर बसलो होतो आणि आम्ही दररोज त्या हॉटेलवर चहा पाणी वगैरे करायचं. त्या हॉटेलमध्ये एक जो काम करणारा वेटर होता, तो त्या वेटरच्या अंगावरती गरम उकळलेलं तेल पडलं आणि तो खूप भाजला होता. भाजल्यानंतर आम्ही तत्काळ त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत त्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मृत घोषित केल्यानंतर ज्यावेळेस आम्ही त्या हॉटेल मालकाशी संपर्क साधला, हॉटेल मालकानं सांगितलं की त्याचा जे काय अंत्यविधीचा खर्च येणार आहे तो मी देतो. म्हटलं ठीक आहे, अंत्यविधीचा तुम्ही खर्च द्याल, पण त्याच्या नातेवाईकापर्यंत तरी आम्हाला पोहोचावं लागेल. त्याच्या नातेवाईकापर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल. त्याचे नातेवाईक कुठे आहेत? तर त्यांनी सांगितलं की त्याचे नातेवाईक बिहारमध्ये राहतात आणि तो बिहारहून इथं काम करण्यासाठी आला होता. मग आम्ही त्याच्याकडून नंबर वगैरे घेऊन त्या बिहारच्या त्याच्या नातेवाईकाशी संपर्क केला. त्यांनी सांगितलं की आमच्याकडं महाराष्ट्रामध्ये यायला, तेवढ्या लांबपर्यंत यायला पैसे नाहीत आणि आमची खूप गरीब परिस्थिती आहे, तेवढा खर्च आम्ही करू शकत नाही. मग आम्ही त्यांना सांगितलं की आमची जी बॉडी आहे तुमच्या नातेवाईकाची ती तुमच्यापर्यंत आम्ही ॲम्ब्युलन्सनं पोहोचवतो. त्यांनी म्हणले की तो पण खर्च आम्ही करू शकत नाही, म्हणजे तो पण खर्च आम्हाला झेपणारा नाही, खूप गरीब परिस्थिती आहे. जो माणूस काम करत होता त्याच्या आलेल्या पैशावरच आमचा उदरनिर्वाह चालतो.
मग आम्ही असा विचार केला, त्यांना बोललं की बाबा आम्ही अंत्यविधी केला तर चालेल का? त्यांनी ठीक आहे, तुमच्या पद्धतीने तुम्ही अंत्यविधी करा. आणि त्या हॉटेल मालकाकडनं पैसे घेतले. त्यावेळेस आमच्याकडे काय पैसे वगैरे असायचे नाही, थोडेफार आमचं जे काय पॉकेट मनी असायचा 5-50 रुपये, तेवढ्यावरच आमचं काम चालायचं. मग त्याचा आम्ही अंत्यविधी रीतिरिवाजाने त्या बिहारच्या व्यक्तीचा अंत्यविधी केला. आणि आम्ही असं ठरवलं की बाबा इथून पुढं आपण जी ग्रुप आहे तो आपण कनेक्ट राहायला पाहिजे भविष्यामध्ये आणि लांबपर्यंत कनेक्ट राहूया. तर एक असं काम करूया ज्या कामामधून आपण कनेक्ट राहू एकमेकांशी सोबत, की जी काही इथून पुढे बेवारस मृतदेह येणार आहेत किंवा ज्यांचे नातेवाईक नाहीत किंवा नातेवाईक असूनही ज्यांची परिस्थिती हलाखीची आहे, गरीब आहे, अशा लोकांचा अंत्यविधी आपण आपल्या खर्चानं करूया. मग ते ठरल्यानंतर आम्ही रितसर सेवाभावी संस्थेचं प्रोसेस केली. सेवाभावी संस्था निर्माण झाली. ओ झूठी कूटता छाती रे जैसे ओसरा मोती. नमस्कार, माझं नाव मीरा रमेश गोरे. मी लातूरमध्ये राहते आणि बेवारस या संस्थेमध्ये मी अनेक वर्षापासून काम करत आहे. आमची एक टीम आहे की ज्या टीमच्या माध्यमातून आम्ही जे काही बेवारस मृतदेह असतात त्याचं अंत्यविधी काम करण्याचं आम्ही काम करत आहोत. 2018मध्ये एक ग्रामीण पोलीस स्टेशनची बॉडी आली होती. PM वगैरे झालं, ऑफिशियल सर्व त्याच्या म्हणजे प्रोसेस झालेल्या होत्या, पण अंत्यविधीसाठी त्यांच्या नातेवाईकांची ओळख त्यावेळेला पटलेली नव्हती. मग ती अंत्यविधी आम्ही केला, एक म्हणजे आमचं काम म्हणून आम्ही त्या एक याच्यामध्ये हे केलं होतं आणि कधी इमोशनल असं कधी काही वाटलं नव्हतं. पण ज्या वेळेस ती बॉडी झाली, आम्ही अंत्यविधी केला आणि मी माझं एक म्हणजे सोशल काम करते. माझे महिलांची मीटिंग होती, महिलांचं म्हणजे की पॅरेंटिंग स्किलची हे होतं, एक रिसोर्स म्हणून मी त्याच्यावर हे करत होते. तर त्या काळामध्ये अचानक एक व्यक्ती आली आणि त्यांनी म्हणले की मॅडमला बाहेर पाठवा म्हणले. मग कधी म्हणजे असं झालं नाही की माझं एखादं सेशन सुरू असेल आणि कोणीतरी बोलवले असेल किंवा काहीतरी असं कोणी अचानक आलं नव्हतं. मग त्यावेळेला कोण आले हे पाहण्यासाठी मी ते प्रोग्राम सोडून बाहेर आले आणि पाहिलं तर त्यावेळेला त्यांनी म्हणले की 2018मध्ये जे तुम्ही म्हणजे अंत्यविधी केलेला आहे तर त्यांची ओळख पटलेली आहे आणि ते माझे वडील होते. आणि एक म्हणजे त्यावेळेला मी एक अंत्यविधीला म्हणजे मी हे दिली होती, अग्नी दिली होती. एक मुलगी म्हणून तुम्ही त्याला अग्नी दिलेली आहे ना, अशी आमच्या रीती परंपरा असते की एक मुलीला म्हणजे आहेर चढवला जातो, साडी चोळी आणि बांगड्या आणि त्याच्यावर पैसे ठेवून असं दिलं जाते. तर त्यावेळेला एक वेगळंच हे झालं, कारण सर्व महिला पाहायला लागल्या आणि त्यांना म्हणजे की अंत्यविधी मी करते हे माहिती होतं, पण अग्नी कशा पद्धतीने दिला जातो किंवा मी दिला अशा पद्धतीने त्यांनी पण खूप इमोशनल झाले आणि मला खूप हे वाटलं की कधीही आपण एवढे म्हणजे अंत्यविधीमध्ये आपण सहभागी असतो, पण असेही एकदम ज्या भावना आहेत की ज्याला व्यक्त करता येत नाहीत आणि ज्या व्यक्त केल्यानंतर आपल्याला त्याला म्हणजे की रिस्पॉन्स देता येत नाही, तर त्या पद्धतीचा एक इमोशनल टच त्यावेळेस मला वाटला आणि त्यावेळेस मी खूप भावुक झाली होती. झोंका पवन का लग जाए झपका, पवन का लग जाए काया धूल हो जासी, काया तेरी धूल हो जासी. माझं नाव कृष्णा बिडवे. सेवा आधार या संस्थेशी मी मागील 4 ते 5 वर्षापासून जोडलो. ते कसे जोडलं, ते एक सिव्हिल हॉस्पिटल आहे लातूरमधून, तिथून मी जात असताना सेवा आधार संस्थेचे एक 4 ते 5 जण आले आणि हात केले रिक्षाला माझ्या. मी एक ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहे आणि रिक्षाला हात केले आणि एक भाडं आहे असं सांगितलं. मी म्हणलं काय भाडं आहे विचारलं त्यांना पहिलं. ते म्हणले एक लहान एक अर्भक आढळून आलेलं आहे म्हणजे आम्हाला आणि ते घेऊन जायचं आहे म्हणजे स्मशानभूमीला. म्हणजे कुठं, तर 60 फुटे रोडला. मग भाडं वगैरे किती, तर मी म्हणलं ठीक आहे जे काय द्यायचं XYZ ते तुम्ही द्या. तर मग त्याने गेला आतमध्ये, मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. तिथून मग ते अर्भक एक छोटं लहान म्हणजे बेवारीस पडलं होतं, एक बाथरूममध्ये मरून पडलं होतं. ते रस्त्याने जात मग त्यांच्याशी चर्चा करत गेलो आणि ते दफनविधीला जे घेऊन गेलं त्या बाळाला, तेव्हा तिथं लक्षात आलं की इथं कुणीच नाही. का तर मी रिक्षामध्ये त्यांच्याशी चर्चा वगैरे केली तर त्यांनी सांगितले की आमचे सेवा आधार टीम आहे, असं काम करते, बेवारीस मृतदेहावर अंत्यविधी करते. मग ते त्या लहान बाळाचा अंत्यविधी झाला त्यावेळेस मला असं एक वेगळं वाटलं की तेव्हापासून मला सामाजिक काम करण्याची आवड पहिल्यापासूनच होती. पण या संस्थेसोबत हे बघितल्यानंतर सगळं लक्षात आल्यानंतर मी भाडं वगैरे त्यांच्याकडून काही घेतलं नाही आणि तेव्हापासून मी साधारण आता एक 4 ते 5 वर्ष झाले या संस्थेसोबत काम करत आहे. नमस्कार, मी तुकाराम भालके, गटविकास अधिकारी पंचायत समिती लातूर. मागच्या 3 वर्षापासून मी लातूर तालुक्यामध्ये या पदावर कार्यरत आहे. सेवा आधार सेवाभावी संस्था या संस्थेच्या कामकाजासाठी, या संस्थेचं कामकाज
हे मागच्या 1 वर्षामध्ये मी पाहिलेलं आहे प्रत्यक्ष. खरं तर ही संस्था मागच्या 15 वर्षापासून बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचं काम करत आहे. परंतु मागच्या 1 वर्षामध्ये मी या संस्थेचे एक सन्माननीय सदस्य आदरणीय सुभाष जाधव सर, विशाल या व्यक्तींच्या संपर्कात आलो आणि ज्यावेळेस यांच्या कार्याची मी माहिती यांच्याकडून घेतली, या मागच्या 15 वर्षामध्ये जवळपास 1600 बेवारस मृतदेहांवर यांनी अंत्यसंस्कार केलेले आहेत. हे ज्यावेळेस मी ऐकलं त्यावेळेस मी खूप चकित होऊन गेलो. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की आज असा काळ आलेला आहे की आपल्या आईवडिलावर जर आपण अंत्यसंस्कार केले तर आपण स्वतःला खूप पुण्यवान समजतो, भाग्यवान समजतो. तर काही कुटुंबामध्ये तर मी अंत्यसंस्कार केलेले आहेत म्हणून त्यांच्या पश्चात त्यांच्या प्रॉपर्टीवर हक्क सांगण्यासाठी सुद्धा आजचा समाज हा पुढे येताना आपल्याला दिसत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ही सेवा आधार सेवाभावी संस्था बेवारस लोकांवर अंत्यसंस्कार करून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करत आहे. खरंच असं म्हटलं जातं की ज्यांचं कुणी नाही त्यांचा देव आहे आणि या संस्थेच्या सदस्याच्या माध्यमातूनच खरं तर देव ह्या लातूर शहरामध्ये वास्तव्य करत आहे असं मला वाटतं. आज आपण ज्या ठिकाणी या स्मशानभूमीमध्ये उभे आहोत ही खरं तर मुस्लिम धर्मियांची स्मशानभूमी आहे. परंतु जगात कुठं घडलं नसेल अशा पद्धतीचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं की हिंदू धर्मातील जे म्हणजे आज ज्या मयत झालेल्या आहेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार हे मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमी होत आहेत. हे जगाच्या पाठीवर कुठंच घडलेलं नसेल अशा पद्धतीचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. श्री सेवादार जो है बगैर कोई अपने मतभेद के, बगैर कोई जातिवाद के, बगैर कोई नस्ल भेद के वैसे लोगों की सेवा करता है. और जिंदो इंसान की, जिंदे औरतों की, हर मजहब में, हर इंसान में हर एक साथ देने वाले हैं, मदद करने वाले हैं. लेकिन मरने के बाद उनको आधार देने वाला हमारे महाराष्ट्र के अंदर सिर्फ हमारा श्री सेवादार है जो मुर्दों के लिए काम करता है. खुले अल्फाज में यही कहूँगा. मत कर माया को अहंकार, मत कर काया को अभिमान काया. मी काही 15 वर्षापासून आम्ही सेवादारचे काम करत आहे. अनेक प्रकारचे आमच्यापाशी असले अडचण येतात की ज्यावेळेस आम्ही स्मशानभूमीला असतात त्यावेळेस काही लोकांची परिस्थिती असते त्यांचं काम केल्याशिवाय त्यांचं घर भागत नाही. तर तसल्या लोकांना अंत्यविधी, आज एक अंत्यविधी करायचं म्हणलं तर किमान 10,000 रुपये लागतात. कसलीही परिस्थिती, कसल्या कमीत कमी अंत्यविधी केल्यानंतर, चाहे मुस्लिम असू द्या या बौद्ध असू द्या या ख्रिश्चन असू द्या, कोणत्याही छोट्या परिस्थितीची अंत्यविधी केली तर 10,000 रुपये लागतात किमान, कमीत कमी. तर असल्या अंत्यविधीसाठी आम्ही ज्यावेळेस करतात त्यावेळेस आम्ही बघितल्यानंतर काही ठिकाणी लोक जी गरीब असतात ती सांगायला सुद्धा लाजतात त्याने आमची अंत्यविधी करायचं म्हणून. काही पण शेजार धर्माचे लोक असतात त्या लोकांनी आम्हाला सांगितल्यानंतर तेव्हा आम्हाला कळाल्यानंतर आमची सेवादारची टीम त्यापर्यंत आम्ही पोहोचणार. तिथं जरा एकमेकाला आम्ही कॉन्टॅक्ट करतात, मग त्यांच्या नातेवाईकाला बोलायचं कोण नातेवाईक आहेत का नाही. मग काही ठिकाणी नातेवाईक असून सुद्धा ती जवळ येत नाहीत. का तर बाबा की कुठं गेल्यानंतर कुठं पैसे द्यायची पाळी येते काय की म्हणून आम्हाला. आणि अंत्यविधी केल्यानंतर भरपूर नातेवाईक येतात की डोक्यात केस कमी असतात पण तेवढे नातेवाईक येतात त्यांचे असे. तर असल्या लोकांना बी मी सांगू इच्छितो की ज्यावेळेस जात भेद न बघता जसं आम्ही सेवादार जी अंत्यविधी करतात तसंच सर्व लोकांनी कोणत्याही का धर्माचे असणार तर त्या लोकांनी असल्या कामाला पहिल्यांदा पुढे यावं आणि आमच्या सेवादारशी संपर्क करावं. ज्यांना समजा 1 रुपया कुणाचं न घेता आमची सेवादारची टीम कॉन्ट्रिब्युशन करून, आमचे सेवादारचे 15 जणांची टीम आहे. जोपर्यंत आमचे विशाल बोपणेकर आहेत, आमचे सेवादारचे सचिव विजू पोद्दार साहेब आहेत, सुभाष जाधव साहेब आहेत. असले आमच्या लोकांशी आमची एवढे खूप चांगले संबंध आहेत. आमच्या सेवादारमध्ये असलं कोणतं जात भेद आम्ही कधीच विचार केला नाही. ही बौद्ध धर्माचा आहे, हे मुस्लिम धर्माचा आहे, हे मराठा धर्माचा आहे, की आता कोणताही समाज आम्ही पाहिला नाही. ज्यावेळेस आता आम्हाला एक विवेकानंद पोलीस स्टेशननं फोन आलता की ती बॉडीचा पूर्ण चेहरा डिसमिस झालेला होता, फक्त त्याच्या एका हातामध्ये राखी होती आणि एका हातावर सोहेल नाव लिहिलेला होता त्याच्यावर.
तर पोलीसवाल्याने आम्हाला बोलवलं सेवादारच्या टीमना, वा एका हातावर तर राखी दिसायली आणि एका हातामध्ये सोहेल नाव दिसायला, करायचं कसं? त्यांनी म्हणले की तुमची थोडा आम्हाला सल्ला पाहिजे. आम्ही म्हणलं की बा की ज्यावेळेस माणूस मुस्लिम नाव ज्यावेळेस गोंधतंय त्यानं, तर मुस्लिमच असू शकता, हे आमची सेवादारच्या टीमने त्यांना सांगितलं समजून. आणखी राखी बांधणं ही कसं असतंय की कुणीही बांधू शकतं, त्याला का राखी बांधलं तर मराठा समाज होऊ शकत नाही. ते काय एकमेकाचं माणुसकीचं नातं असतंय, प्रत्येक माणूस राखी बांधू शकतंय. मग त्यावेळेस आम्ही सरांना बोलल्यानंतर की एकाही सुद्धा त्याचं मांस सुद्धा राहिलेला नव्हता, फक्त हातावर थोडा मांस होता त्याच्या. तर तसली बॉडी आम्ही सिव्हिल मधून जीवन जाऊन आणून त्याची अंत्यविधी करताना ज्यावेळेस आम्ही त्याला खोदकाम करत होतो त्यावेळेस एवढं पाणी सुद्धा येत होता की ती बॉडी सुद्धा आतमध्ये जायला नव्हती ती. तर त्यावेळेस त्यांचे नातेवाईक तिथून चालले होते, पण त्यांनी बघून गेले, पण त्यांना काय वाटतं मुस्लिम स्मशानामध्ये अंतिम चालत बा, काही पोलीस गाडी थांबलेली आहे, काही दुसरं काही प्रकरण असेल म्हणून त्यांच्या नातेवाईक सुद्धा तिथं थांबलेले नाहीत. मग ज्यावेळेस त्यांनी विवेकानंद पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मग तिथं म्हणले की बा असं असं तुमची तर आता आम्ही पत्र दिलेलं आहे, ती अंत्यविधी झालेली असेल. मग तिथून आम्हाला फोन आला बा असं असं तुम्ही अंत्यविधी केली का? म्हणलं आम्ही आत्ताच केली सर म्हणलो. तर ज्यावेळेस त्या लोकांनी बी काही काम जर त्यांनी, आता समजा लहान लेकरं आहे, त्या लहान लेकराला ज्यावेळेस आपण जी पेरतात ती उगवते, तर आपण काही चांगले कामं सगळ्याच्या मनातले विचाराचे कामं करावं, ती आपल्यासोबत तर तसलेच चांगले कामं होतात ते. तर काही मायबापानं चुकी केली असेल तर ही पाऊल मायबापाला बघावं लागते. हे असल्या गोष्टी हे माणूस म्हणते बा मेल्यानंतर होईल काय नाही, आता तसं काही सुद्धा राहिलं नाही. जी काही आहे इथंच करावं लागेल, इथंच फेडावं लागेल आपल्याला. वो जिनसे मुक्ति मिल जासी रे जैसे ओसरा मोती झोंका झोंका. मत कर माया को अहंकार, मत कर काया को अभिमान, काया कार से काजी. एक प्रसंग सांगतो. कनेरी रोडला मोतीनगर भागामध्ये एक महिला जाधव नावाचीच माळकरी महिला होती. अंदाजे वय 60-65 वर्ष असेल. तिचा मृत्यू झाला. ती सुरुवातीला बेवारस घोषित केलं गांधी चौक पोलीस स्टेशन. आता 3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्याचा शोध घेतला नातेवाईकांचा की ह्यांचे नातेवाईक कुठं आहेत का. ते प्रॉपर रेणापूरची आहे, रेणापूर नाही सॉरी औसा तालुक्यातली होती, आशिव या गावची. ज्यावेळेस त्या आशिव या गावची आहेत असं समजल्यानंतर शोध घेतला. तिचा सख्खा भाऊ, छोटा सख्खा भाऊ, तो CRPF मुंबईला देश सेवेचं काम करतो. त्यांना कॉल केला गांधी चौक पोलीस स्टेशन. तो भाऊ आला, भाऊ आणि भावाचा मुलगा सोबत आला, त्याची पत्नी काही आली नाही. मग तोपर्यंत आम्ही आमच्या सेवादारच्या टीमनं सगळी व्यवस्था केली होती त्या डेड बॉडीचा अंत्यविधी करण्याची. हँडवर्क झाली शासकीय रुग्णालयामधून. तो भाऊ आला पोलीस स्टेशनला आणि त्या भावाला विचारलं पोलीस स्टेशननं की त्या तुमच्या बहिणीचा, हे बहीण आहे पटतं का, तुम्हाला ओळख लागते का? त्या माणसानं ग्रहस्थानं मान्य केला की ही माझीच बहीण आहे, सख्खी बहीण आहे मोठी. महिला कोण नवरा किंवा मुलं आहेत का, तर नाही. मग मला वाईट वाटलं त्या माणसाची वृत्ती बघून. त्या महिलेचं स्वतःचं घर आहे का मोतीनगर भागामध्ये. पोलीस प्रशासनाने विचारलं का नाही मला माहित नाही, परंतु मी या स्मशानभूमीमध्ये आल्यानंतर मी त्याला सांगितलं की बाबा अंतिम मोक्ष देण्याचा कार्यक्रम आहे आणि तो हे अग्निकाष्ट दे, बहीण आहे. तर नाही म्हणले मी काही ते अग्निकाष्ट देणार नाही, अग्नी वगैरे मी देण्यासाठी आलो नाही, मला फक्त पोलीसनं बोलवले म्हणून मी खरं का खोटं म्हणून बघायला आलो, बाकीचं मी काही करणार. ज्यावेळेस हा शब्द ऐकतो ना साहेब, मला आठवण येते ज्यावेळेस आई 9 महिने आपल्या पोटामध्ये गर्भ वाढवते, त्यावेळेसच्या आईच्या वेदना. आपल्याला बकेटभर रक्त सांडून जन्म देते आणि 2 वर्ष रक्ताचं पाणी करून दूध करून ती आई वाढवते लेकरांना. त्या आईचे लेकर, एक बहीण एक भाऊ.
ज्यावेळेस बहीण वारली, त्या बहिणीला कोण नातेवाईक नाही, मुलं नाही, नवरा नाही, तिच्या भावकीतले लोक अंत्यविधी करायला तयार नव्हते. भावाचं कर्तव्य आहे की नाही? पण तो भाऊ बाजूला थांबला. त्या सरणावर लाकूड जवळ ठेवायला आला नाही, लाकूड सुद्धा ठेवायला जवळ आला. एवढं कठोरता का निर्माण झाली या समाजामध्ये? ज्यावेळेस आम्ही लाकूड ठेवायला गेलो ना आणि तोंडावर गौरी ठेवण्याचा जो काही खोबराच्या वाट्याने आम्ही गौरी ठेवतो, त्यावेळेस माझ्या स्वतःच्या आईची आठवण आली. माझी बहीण वारली 2017ला ऍक्सिडेंटमध्ये. माझी आई वारली आत्ता 3 वर्षापूर्वी. ज्यावेळेस मला दुःख झालं, त्याच पद्धतीचं त्या माऊलीचं अंत्यविधी करते दुःख झालं. मला हे का सांगावं वाटतंय की आज काय चालू आहे देशामध्ये. पूर्वी आम्ही बघायचं, माझं 52 वर्ष वय आहे. या 52 वर्षामध्ये मला जसं समजायचं तेव्हापासून धर्मामध्ये द्वेष आहे असं दाखवलं गेलं. पण हिंदू मुस्लिम असे काही द्वेष निर्माण करणे किंवा बघण्यात आले. परंतु आज अवस्था अशी आहे देशाची आणि महाराष्ट्राची की धर्मावरचं भांडणं बाजूला गेलं, धर्मामधला द्वेष बाजूला गेला, आज समाजावर आला. कोण मराठा म्हणतंय, कोण धनगर म्हणतंय, कोण वंजारी म्हणतंय, कोण माळी म्हणतंय, कोण कोळी म्हणतंय, कोण बौद्ध म्हणतंय, कोण मातंग म्हणतंय. ही दरी कमी करण्यासाठी म्हणून या सेवादारचं काम माझ्या हृदयामध्ये बसलं. मत कर माया को अहंकार, मत कर काया को अभिमान, काया कार से काजी. आम्हाला जात धर्म नाही, आम्ही सगळ्या जातीचे लोक एक मुठीसारखे आहोत. तसं मी शेवटचा एक शब्द सगळ्यांना सांगतो की बाबांनो, तुम्ही या मुठीसारखं आमच्या सोबत जुळून राहा. आम्हाला खूप मोठं बळ येणार आहे. आपली मूठ सोडायला कोण येण्याची ताकद करणार नाही, म्हणजे सोडायला येण्याची ताकद करणार नाही, अशी आमची भावना आहे. आणखी एक राहिला विषय, लातूर शहरामध्ये, लातूर जिल्हाभरातून बेवारस प्रेत येतात. जिल्हाधिकारी मॅडमला माहित आहे, तहसीलदारांना माहित आहे, आमदार खासदारांना माहित आहे, मंत्री येतात आता लातूर जिल्ह्यामध्ये, त्यांना पण माहित आहे लातूर शहरामध्ये हिंदू दफनविधीला जागा नाही. आज हे जे आम्ही अंत्यविधी केलेले आहेत, पोलीस प्रशासनाला प्रेरित काय, हे दफन झालं पाहिजे. कायदा आहे, कायद्यानं ते दफन करणं गरजेचं आहे. परंतु या लातूर शहरामध्ये दफनविधीसाठी जागा नाही म्हणून आम्हाला नाविलाजास्तव दफनविधी करावा लागतो. दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी म्हणून आम्ही विनंती केली जिल्हाधिकारी मॅडमला. त्यांचं एक पत्र आलं आम्हाला की दिल्ली उच्च न्यायालयाचा आणि पंजाब हायकोर्टाचा निकाल आहे की खाजगी संस्थेला आम्हाला शासकीय जमीन देता येणार नाही. अहो, आम्ही खाजगी संस्थेला शासकीय जमीन द्या म्हणत नाही, आम्हाला काही घरं बांधायची का तिथं? हो, ही अडचण बघा ना. मायबाप सुप्रीम कोर्टाला विनंती करतोय, मायबाप केंद्र सरकारला, राज्य सरकारला विनंती करतोय या व्हिडिओच्या माध्यमातून. अहो, तुम्ही नाही ते कायदे बदलले, 370 सारखं कलम हटवलं, नाही ते कायदे आणताय. आमच्यासाठी मायबाप जनता जे मेल्यानंतर मोक्ष मिळायला पाहिजे, मानव जन्माला आल्यानंतर, त्याच्यासाठी जागा उपलब्ध करून द्या आम्हाला. हे वृक्ष, हे अस्थी जे आहेत, आता माझ्याकडे 1500 लोकांचे अस्थी आहेत संस्थेकडं. जवळजवळ 800-850 लोकांचा दफनविधी केलेला आहे मी. 2-2.5 हजार लोकांचा आजपर्यंत अंत्यविधी केला या संस्थेनं. विचार करा, नुसता एक अंत्यविधी करण्यासाठी 8,500 ते 9,000 रुपये लागतात. 2,500 अंत्यविधी करण्यासाठी काय खर्च आला, नुसती कल्पना करा. तुम्ही दान धर्म करायचं का न करायचं तुम्ही ठरवा, परंतु कुठेतरी समाजामध्ये समाज जागरूक झाला पाहिजे आणि अशा काम करणाऱ्या लोकांना आधार दिला पाहिजे, ही माझी प्रामाणिक भावना आहे. म्हणून मी कळकळीची विनंती करणार आहे मायबाप सरकारला की बाबांनो, या संस्थेला कुठेतरी जागा द्या. या अस्थी विसर्जित करायचा आहे, पाण्यामध्ये जर विसर्जित केला, नदी ओढ्यामध्ये जर विसर्जित केलं तर पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे, म्हणून ते जपून ठेवलेलं आहे. ह्याच्यावर प्रत्येक अस्थीवर एक वृक्ष लावायचं आहे संस्थेला, जे की या अस्थीचं अस्तित्व पुढील 1000 वर्ष टिकलं पाहिजे वृक्षरूपानं. ही आमची भावना आहे. परंतु शासन उदासीन आहे, शासनाला पर्याय नाही, असं होतच नाही. पण फक्त काय कागदोपत्री आड दाखवणे, आडकाठी दाखवणे आणि या संस्थेचं या अस्थी जे आहेत आम्ही फुलं वाहतो, त्याच्या अंत्यदर्शन करतो. किती दिवस करायचं हा प्रश्न आमच्या समोर आहे, संस्थेसमोर आहे. म्हणून जिल्हाधिकारी मॅडमला आणि जे काही मंत्री, आमदार, खासदार आहेत त्यांना सगळ्यांना, मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, राज्यपाल महोदयांना विनंती करतो की आमच्याकडे बघा, आमच्या संस्थेकडे बघा.
आणि आम्हाला कुठेतरी सुविधा करून द्या एवढी विनंती करतो. तेरी धूल हो जासी काया तेरी